पेपर कसं सॉल्व्ह करायचं माहिती नाही ना अजून कोणीला. काय लिहायचं, काय प्रश्न येतात आणि आम्ही सॉल्व्ह कसे करायचे हे प्रश्न पडतातच ना फर्स्ट सेमवाले स्टुडंट. फर्स्ट सेमवाल्या स्टुडंटला काही माहिती नसतं की आम्ही पेपर कसे लिहायचे, काही माहिती नाही ना. प्रश्न पडलेत की नाही, पडले तर असतीलच. तर आता आज आपण बघूया पेपर कसे सॉल्व्ह करायचे आणि क्वेश्चन पॅटर्न कसं असते आणि आपला आन्सर पॅटर्न कसं असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं तुम्हाला माहिती पडून जाईल की कसं व्हिडिओच्या थ्रू आपण जाणून घ्यायचं की पेपर कसं लिहायचं आणि क्वेश्चन्स कसे येतात. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी दीक्षा कातल्या तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. फायनली तुमचा वेट ओव्हर झालेला आहे. 19 तारखेला फर्स्ट सेमचे प्रेडिक्टेड क्वेश्चन लॉन्च होणार आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सेकंड सेम आणि 6th सेम पर्यंतचे जे स्टुडंट आहेत ज्यांनी एक्झाम दिलेली आहे आणि ज्यांनी यूज केलेले आहेत प्रेडिक्टेड क्वेश्चन, त्यांना माहितीच आहे की प्रेडिक्टेड क्वेश्चन काय बॉईल करत असते, किती येत असतात आणि किती क्वेश्चन्स आम्ही किती सॉल्व्ह करत असतो त्या क्वेश्चन्समधून. तर प्रेडिक्टेड क्वेश्चन सोबतच आपल्याला बॅचमध्ये इन्व्हॉल्व होते, टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये. टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये टेस्ट सिरीजचे पेपर्स आणि तुम्हाला प्रेडिक्टेड क्वेश्चन दिले जातील. त्या प्रेडिक्टेड क्वेश्चन आणि टेस्ट सिरीजच्या पेपर मधूनच तुम्हाला एक्झाम येणार आहे, हे 100% आम्ही शुअर आहोत. तर तुम्हाला ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची आहे फर्स्ट सेमचे स्टुडंट, आत्ताच बॅच जॉईन करा तुम्ही. आज आपण बघणार आहोत पेपर कसं लिहायचं, पॅटर्न काय आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघले तरच तुम्हाला माहिती पडेल की कसं सॉल्व्ह करतात. तर बघा, आपण स्टार्ट करणार आहोत आजच्या व्हिडिओला. तर फर्स्ट सब्जेक्ट आपण कोणतं घेऊ? अनाटॉमी. अनाटॉमी व्हिडिओ आणि फोटोजमध्ये असे बघितलं तर आपल्याला काय वाटते? खूप मोठं वाटते, वास्ट वाटते ना सब्जेक्ट. आणि खूप सारे कॉम्प्लिकेशन्स, हे ते ऑर्गन किंवा फंक्शन्स त्याचे. आता कोणी कोणी स्टुडंटला काय डिफाईनच होत नसतं की अनाटॉमी काय, फिजिओलॉजी काय. समजतंय का? कधी कधी नाही समजत ना. तर आधी मी सांगितलेलं होतं एका व्हिडिओमध्ये अनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा डिफरन्स. तर आज आपण ते डिफरन्स न बघता अनाटॉमीचे पेपर कसं लिहितो आपण ते बघणार आहोत. तर स्टार्ट करा अनाटॉमीचं पेपर कसं. एकदा क्वेश्चन पेपर हातात आलं तर आपण क्वेश्चन बघून घ्यायचे. एकदा का होईना दोनदा रीड करायचं की आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलंय काय. त्यामुळे आपल्याला माहिती पडतं, एकदा किंवा दोनदा क्वेश्चन वाचल्याने आपलं काही जात नसतं. आन्सर शीट आधीच मिळते, पण आपल्याला ते लाईनिंग ओढायचं आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर मिळालं त्याच्यानंतरही काही वेळ असते आपल्याला क्वेश्चन वाचायला. आन्सर शीट आणि क्वेश्चन पेपर मिळालं की लगेच लिहिता येत नसतं. तर जे वेळ मिळालाय त्या वेळेमध्ये आपल्याला वाचायचं असते की काय क्वेश्चन आले. पहिले आधी सूचना वाचून घ्यायच्या, काय सूचना आहेत आणि काय इन्स्ट्रक्शन आहेत तुम्हाला त्या पेपरबद्दल. तर ते वाचल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन वाचायचे. आताच सांगितले मी, एकदा का होईना दोनदा वाचायचे. दोनदा वाचल्याने आपल्याला काय होत असते, क्वेश्चन कळत असते. क्वेश्चनमध्ये विचारलं काय नेमकं ते समजत असतं आपलं. तर बघा, आन्सर शीट कशी लिहायची. आपण दोनदा क्वेश्चन वाचले, आपल्याला क्वेश्चन समजले, त्याच्यानंतर काय करायचं, आपण आन्सरला सुरुवात करायची. आन्सरला लिहिताना काय, प्रॉपर कोणता क्वेश्चनचं कोणता आहे. ए सेक्शन मधलं पहिलं क्वेश्चनचं किती नंबरचं आहे. पहिल्या क्वेश्चनचा ए आहे तर ए पहिला क्वेश्चन आणि त्याच्यानंतर खाली ए म्हणून लिहून क्वेश्चन मार्क टाकायचं. प्रॉपर क्वेश्चन मार्क टाकलं, क्वेश्चन विजिबल राहिलं तरच मार्क मिळत असतात. तर त्याच्यानंतर मग काय, आपलं इंट्रोडक्शन स्टार्ट करायचं. इंट्रोडक्शन मध्ये थोडं पॉईंट, 4-5 पॉईंट लिहून घ्यायचे. इंट्रोडक्शन झालं त्याच्यानंतर त्याची डेफिनेशन लिहायची. आता काही काही स्टुडंट काय करतात, डेफिनेशन इंट्रोडक्शन लिहत नाही, जे विचारले ते लिहितात. पण तसं नसतं. काही टीचर्सही सांगतात की लिहा डायरेक्ट जे बोलले ते, पण त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आणि डेफिनेशन लिहिणं गरजेचं असतं. बाकी जे विचारलं ते तर लिहाच तुम्ही, ते लिहिणं मॅन्डेटरी आहेच, पण इंट्रोडक्शन आणि डेफिनेशन लिहिणं पण गरजेचं आहे. त्यानंतर त्या क्वेश्चनमध्ये अजून काय विचारलंय. आता एखादं ऑर्गन आहे तर त्याचं इंट्रोडक्शन, डेफिनेशन, मग त्याची लोकेशन सांगावं लागते आपल्याला. आणि हे सगळं लिहिताना आपण इंट्रोडक्शन डेफिनेशनला हायलाईट करून लिहायचं, जेणेकरून लक्षात यावं लवकरात लवकर. त्याचं इंट्रोडक्शन लिहिलं, आपलं डेफिनेशन लिहिली, लोकेशन लिहिली, त्याच्यानंतर आपले डायग्राम बनवायची. डायग्राम बनवल्यानंतर त्याला प्रॉपर लेबलिंग द्यायचं. नीट आणि क्लीन तुमची डायग्राम हवी. आणि त्याला डायग्राम नंतर पूर्ण ते बॉक्स करून घ्यायचे, म्हणजे राऊंडला किंवा आपले स्क्वेअरमध्ये मार्किंग करून घ्यायची, जेणेकरून प्रॉपर नीट क्लीन दिसावी. आणि त्याचं नाव लेबलिंग बरोबर सिक्वेन्सनी द्यायचे आणि प्रॉपर हॉरिझॉन्टल किंवा एका व्हर्टिकलमध्ये, आता तुम्हाला जसे द्यायचे तसे, पण एकाच डायरेक्शनमध्ये द्यायचे. मग त्याच्यानंतर क्लिनिकल इम्पॉर्टन्स कधी गरजेचं असेलच तरच लिहायच्या. म्हणजे आता अनाटॉमीच्या पेपरमध्ये लिहायचं तर काय, आता इंट्रोडक्शन, डेफिनेशन, लोकेशन, त्याची डायग्राम आणि क्लिनिकल इम्पॉर्टन्स गरजेचा असेल तरच. ते डायग्रामचे पार्ट वगैरे ते सगळं लिहून काढायचे. हे सगळं असतं आपल्या अनाटॉमीच्या पेपरमध्ये.
आणि जेव्हा तुम्ही डायग्राम काढता तेव्हा डायग्राम काढताना स्केल पेन्सिलचा वापर करा, जेणेकरून डायग्राम रॉंगही झाली तर तुम्हाला खोडता यावी आणि प्रॉपर बनवता यावी आणि प्रॉपर मेजरिंग वगैरे करून बनवायची डायग्राम. हे आपला अॅनाटॉमीचं पेपर आहे. मग यानंतर बघा फिजिओलॉजीचा पेपर. आता फिजिओलॉजीच्या पेपरमध्ये कसं लिहायचं? फिजिओलॉजीच्या पेपरमध्ये सेम आपलं इंट्रोडक्शन, डेफिनेशन, पण आता याच्यानंतर चेंज झालं. इंट्रोडक्शन डेफिनेशन तिथे कसं होतं, आपला लोकेशन होती, पण इथे आपल्याला मेकॅनिझम लिहावं लागते. मेकॅनिझम लिहिलं, त्याच्या पूर्ण स्टेप बाय स्टेप लिहायची प्रोसेस कशी होते, ते मेकॅनिझमची प्रोसेस लिहून काढायची, जेणेकरून तुम्हाला समोरच्याला पण एक्सप्लेन बरोबर आलं पाहिजे. आता त्या एखादं ऑर्गन असेल त्याच्या अफेक्टिंग काही करत असेल, फॅक्टर कोणते अफेक्ट करतात ते लिहून काढायचे. आणि त्याच्यानंतर फंक्शन्स, आणि फंक्शन्सला पूर्ण प्रॉपरपणे एक्सप्लेन करून द्यायचं. हे असते आपला फिजिओलॉजीचा पेपर. आणि तुम्ही होऊ शकते तर फ्लो चार्टही बनवू शकतात. आणि क्लिनिकल इम्पॉर्टन्स, आता गरजेचं असेलच तरच क्लिनिकल इम्पॉर्टन्स लिहायची. सेम फिजिओलॉजीला पण. आता फिजिओलॉजीमध्ये काय लिहायचं आपलं? इंट्रोडक्शन, डेफिनेशन, मेकॅनिझम, स्टेप बाय स्टेप, जे की मॅन्डेटरी आहे. आणि त्याच्यानंतर मग काय लिहायचं आपलं? फॅक्टर अफेक्टिंग, आणि मग फंक्शन जे की पूर्ण त्या ऑर्गन्सचे, एक्झाम्पलमध्ये ऑर्गन्सच असतात मोस्टली, तर ऑर्गन्सचे फंक्शन्स लिहून काढायचे आणि ते फंक्शन्स एक्सप्लेन करायचे. अशा टाईपमध्ये आपला अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा पेपर लिहायचं. त्याच्यानंतर आला सायकोलॉजी. सायकोलॉजीचा पेपर कसं लिहायचं? सेम आपलं क्वेश्चन रीड करून घ्यायचे, की काय विचारलंय क्वेश्चनला, त्याचं इंट्रोडक्शन, डेफिनेशन. आता कॅरेक्टरिस्टिक्स विचारले असतील तर कॅरेक्टरिस्टिक्स फ्लो चार्टमध्ये काढायचे कॅरेक्टरिस्टिक्स, आणि त्याला बरोबर 2-2 पॉईंटमध्ये किंवा 3-3 पॉईंटमध्ये एक्सप्लेन करायचं. म्हणजे एक्सप्लेन करताना सगळं इक्वली थोडं तरी एक्सप्लेन आलं पाहिजे, सगळं कॅरेक्टरिस्टिक्स, असं लक्षात घ्यायचं. हे झालं सायकोलॉजीचा पेपर. आता सायकोलॉजीच्या पेपरमध्ये फक्त कॅरेक्टरिस्टिक्स बोललोय मी. आता डेफिनेशन कशी लिहाल? डेफिनेशन लिहिताना ते जे सायंटिस्टने लिहिलंय ते डेफिनेशन अकॉर्डिंग टू ते सायंटिस्ट लिहून काढायचे. जसं इंट्रोडक्शन मधली डेफिनेशन आहे, काय आहे इंट्रोडक्शन सायकोलॉजीचं, सायकोलॉजी कुणी लिहिली? आता ऑगस्ट कॉम्टेने लिहिले, तर त्याचे अकॉर्डिंग टू ऑगस्ट कॉम्टे म्हणून डेफिनेशन लिहायची. हे असं मॅन्डेटरी आहे तुम्हाला. हे झालं सायकोलॉजीचा पेपर. आता सायकोलॉजीच्या पेपरमध्ये अजूनही काय लिहू शकतो तुम्ही? फ्लो चार्ट प्रॉपर पाहिजे, म्हणजे पेपर प्रेझेंटेशन प्रॉपर राहिलं तर सायकोलॉजीला सुद्धा मार्क मिळतात. आणि बघा आता सोशिओलॉजी. आता सोशिओलॉजीचं कसं लिहायचं? सोशिओलॉजीचं पण सेम इंट्रोडक्शन, डेफिनेशन, आणि डेफिनेशनमध्ये अकॉर्डिंग टू लिहायचं, सायंटिस्ट कोणत्या सायंटिस्टने दिले ते सगळं लिहून काढायचे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारले तर सेम फ्लो चार्टला काढायचे. फ्लो चार्ट प्रॉपर पाहिजे आणि अट्रॅक्टिव्ह पाहिजे, म्हणजे एकदम डिझायनर नको म्हणलं. आता म्हणलं अट्रॅक्टिव्ह म्हणलं की अट्रॅक्टिव्ह म्हणलं की डिझायनर काढायचे. डिझायनर नाही, बॉक्स सुद्धा काढले प्रॉपर आणि लेबलिंग केली त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स, तेही चालते. आणि त्याला प्रॉपर एक्सप्लेनेशन. आता अजून त्याच्यामध्ये काय विचारले ते सुद्धा लिहून काढायचे. नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी विचारली ते सुद्धा लिहून काढायचे पॉईंटनुसार सगळ्यांमध्ये, सोशो आणि सायकोलॉजीमध्ये. हे झालं आपला सोशो सायकोलॉजीचा पेपर. आता तुम्हाला समजलं असेल अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, सोशिओलॉजी आणि सायकोलॉजी ह्या कशा प्रकारे पेपर लिहितात. आणि हे सगळे जे पॉईंट मी मेन सांगितले ते कधी पण हायलाईट करून घ्यायचे, आणि पेपर लिहिताना हायलाईट केलेले पॉईंट लवकर लक्षात येतात. असं घोकणपट्टी लिहिलं किंवा पॅरेग्राफ लिहिलं ते मॅन्डेटरी नसते, किंवा प्रॉपर प्रेझेंटेशन ते दिसून येत नसते. प्रॉपर प्रेझेंटेशन दिसलं तरच तुम्हाला मार्क कव्हर होत असतात. राहिलेला एमसीक्यूजचं कसे लिहायचे? आता सगळ्यांचे एमसीक्यूज बघा. आधी ज्याचे एमसीक्यू आहे, आता जसं क्वेश्चन नंबर पहिल्याचं एचं मग ॲरो देऊन तुम्ही त्याचे जे ऑप्शन आहे, आता तुम्ही काही स्टुडंट काय करतात, पूर्ण क्वेश्चन लिहून काढाल, मग त्याच्यानंतर आन्सर लिहाल, तर ते सगळं नको. तर फक्त त्याच्यासमोर ऑप्शन कोणतेच आहे, पहिल्या क्वेश्चनचं ए ऑप्शन आहे तर ए, आणि मग त्याच्यासमोर काय लिहिलंय, जसं हु इज द फादर ऑफ सायकोलॉजी बघा. तर आता सांगितले होते मी ऑगस्ट कॉम्टे. आता 4 ऑप्शन दिले असतील तर तुम्हाला पहिला नंबर याच्या समोर ए टाकून ऑगस्ट कॉम्टे हे असं लिहून काढायचं. फक्त ऑप्शनच नाही टाकायचे, ए बी सी असं नाही, तर त्याच्या समोरचं जे लिहिलेलं आहे ते सुद्धा लिहून काढायचे. हे असते तुमचं पेपर पॅटर्न. हे तुमचं ओव्हरऑल तुम्हाला ऑलमोस्ट समजलं असेल, होप सो. समजलं असेल तर शेअर करा व्हिडिओ, तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना टाका, जेणेकरून तुम्हाला पेपर सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आणि तुम्हाला सुद्धा लक्ष देऊन बघा काय मिस्टेक्स होतात, कोणते मिस्टेक्स केल्या तुम्ही, असे पेपर सॉल्व्ह केले का, नाही केलं असेल तर बघा आणि प्रॉपर सॉल्व्ह करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला सगळ्यांना हेल्प होईल. धन्यवाद.